राधिका, आता पाय जवळचं जेवण घेऊन सगळं काही झालं. आता म्हटलं एखादा चक्कर मार जा, काही लागलं गिगलं तर. चहा पाणी काही मागन तर देऊन देजा करून. आता आले तेव्हा तर चहा घ्या काही पेलं नाही ते. जरा शाव बघत कर जा, नाही तर ते चालली जाईन तिच्या रूममध्ये, तू चालली जाशील तुझ्या रूममध्ये. जरा असं पाहिजे. आते बाई असं करा ना, आम्हाला जाणं चांगलं वाटतं का तिच्या खोलीत. तुम्ही रश्मी ताईला सांगा ना, त्याला जे काही लागलं ते देईन. किती काय म्हटलं तरी नवऱ्याचं बायकोच करत असते. आम्ही काय करणार आहे, आम्ही शेवटी भावजाया ठरलो. त्यालाच सांगा तुम्ही, त्याच करून त्याला चहा पाहिजे, पाणी पाहिजे, काय पाहिजे तर. कारण की मी तर राहतात अभ्यासात, मला करावं लागते अभ्यास. आणि राधिका वहिनी म्हटलं, राधिका वहिनीच्या मागं किती कामं आहे आता. आता कुठं आराम होते. आता तर 4-5 वाजत येऊन राहिले, आता तर झाडझुडीचा टाईम झाला. आता आराम करायचा टाईम आहे का ह्या? अहो बाई, आता जवळ एवढ्या दुरून आले, पोरगी आहे, आता ते गोष्टी करून राहिले. आणि काय फालतूच त्याला डिस्टर्ब करतं काय. लागलं गिगलं तर ते सांगते तर करून देतं जरासं. आणि ते काय आपली तर काय जन्म काळासाठी आले, काय जन्म काळासाठी आले. जरासं कर जा ना, आव बघत का ते नाही होत तुमच्याकडून, काहीच नाही होत. फक्त आपापल्या रूममध्ये जाऊन झोपणं होते म्हटलं, बाकी काही नाही तुमच्याकडून. हो आते बाई, मग या स्वयंपाक कोणी केला तर? रुपेशराव आले होते तर स्वयंपाक कोणी केला म्हटलं? आले असन बाहेरचे लोक, आले असन घरी, आहे नाही काय? जाऊ दे, त्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. राधिका तू दे जो भैया, पाहिजे जराशी, मी येतो जराशी बाहेरून. दुधा गिदाचं पाहून येतो, म्हशी गिशी धुई लागायचं त्यानं. नवीन म्हैस जनली म्हणते, चीक गिक भेटन तर घेऊन येतो मग. मस्त बर्फी गिरफी बनवजो, पहिल्या दिवसाचं चीक राहिलं ना तर मस्त बर्फी बनते म्हटलं त्याची. आणि तुम्ही बनवून घेऊन घ्यायचो तू. जरा उरलं गिरलं तर चीक. हो काय, म्हैस जनली घेते त्याची इच्छी? हो, कांताबाईच्या इच्छी म्हैस जनली ना. मगाशीच म्हैस झालं, मला बाहेर गेली होती की नाही मी बदाम आणते काजू आणण्यासाठी, तेव्हाच म्हैस झालं. तर म्हटलं आता दूध निघन, तर त्याची म्हटलं पहिल्या दिवसाची बर्फी मस्त बनते दुधाच्या चिकाची म्हशीच्या. तर म्हटलं आणून घेतो म्हटलं भेटन तर, म्हणूनच लवकर चालली मी, नाही तर थोडा उशिरा गेली असती दुधासाठी. बरं बरं, पाहतो ना मी. काय बरं राधिका ताई, तुम्हाला बर्फी बनवता येते काय? अहो पुनम, सगळं शिका लागते बिचारे, सगळं शिका लागते लग्न झाल्यावर. कायच्यात नटलं नाही पाहिजे आपण, नाही तर मग म्हटलं सासरच्या लोकांना बोलायचा मीच भेटून जाते का तुला हे नाही येत, हे नाही येत, हे नाही येत. सगळं शिका लागते. आता असं करणं, आता पाय जर त्याने आणलं ना तर मी तुला सांगन म्हटलं कशी बनवा लागते तर बर्फी. मस्त जमते बिचारे, खाली बोलली मस्त लागते, मी तुला दाखवा ना. नाही राधिका ताई, आमच्या इथं नाही चीक येते ना, गाईचं चीक निघते तर आम्ही नाही काय त्याला मस्त असं हे करून टाकतो गॅसवर, चांगलं त्याला सोकेपर्यंत त्याला चांगलं हे करतो, त्याच्यात साखर गिकर टाकून ते खातो बिचारे. ते चांगलं लागते इलायची साखर टाकून. तर तसं नाही करत काय तर? हो, पहिल्या दिवसाचं दूध नाही काय मस्त घट्ट राहते, चीक राहते की नाही तो. तर त्याच्यात म्हटलं सगळं गरम गिरम करून सगळं काही टाकलं ना, इलायची सगळा मावा टाकला त्याच्यात, काजू बदाम सगळं काही टाकलं ना, तर त्याला मस्त आपल्या कोपऱ्यात टाकून द्या. आणि त्याला थोडा वेळ ठेवून द्या, मस्त बनते म्हटलं. मस्त असे चापट चापट चकत्या निघते त्याच्या, खाली मस्त लागते. मी बनवून ना, आणू तर दे, आणू दे आते पहिले, मी तुला दाखवून बनवू ना. आणि खाऊ नाही पाहिजे तू म्हणशील का हो राधिका ते खरंच चांगलं वाटते म्हणून. हो काय हो, पण राधिका ते जाऊ द्या तिकडे चुलीत. ते बर्फी गिरफी जाऊ द्या, येले काय येले फक्त खायचं काम आहे म्हटलं. करावं आपण, खाम काढावं आपण. आणि हे मस्त खाते म्हटलं, बोट चकू चकू. जाऊ दे तिकडे. मी काय म्हणून राहिली, मला नाही काय अंकुची चला हे येऊन राहिला ना, किती वेळचे त्यानं फोन लावला होता हो. आणि अजूनपर्यंत आले नाही, काऊन नाही आले तर? कुठं अटकले तर? हो पुनम, येऊनच राहिले असं. पण ते कसं आता गर्दी आहे ना उन्हाळ्याची, सुट्या गिट्या लागल्या तर इकडे तिकडे जाणं येणं होते, आणि त्याच्यात गर्दी राहते बसमध्ये. आणि तसं इथं तुला माहिती आपल्या इथं कमीच बस येते. गाव म्हटलं तर गाव येऊन राहिले असं, काय एवढी विचार करतं. हो राधिका ते पहा, म्हटलं साऱ्या गोष्टीत नाही काय जे मेन गोष्ट होती म्हटलं तेच विसरून गेली तुम्हाला सांगायची मी. मेन गोष्ट कोणती कोणती सांगायची विसरली? अमाय तुम्हाला माहित नाही काय? अहो तुमचा फायदा उचलून राहिले म्हटलं सगळे घरचे लोक. तुम्ही म्हटलं साध्या सुध्या राहता, कोणाला काही बोलत नाही, कोणाला काही हे करत नाही म्हटलं, तर तुमचा फायदा उचलते म्हटलं. काहून अशी कोण बोलून राहिली तर तू? असा कोणता फायदा उचलला? मी मगाशी गेली होती ना रश्मीताईच्या खोलीत. हो मै माझे, मी तुझ्या जवळच तर उभी आहे, घरात कोणीच नाही ना सध्या. कोणीच नाही आहे, ते दोघं नवरा बायको त्याच्या खोलीत आहे. जराशी जोरानं तर बोल. हा मी विसरलीस. अहो राधिका ताई, म्हटलं मगाशी मी गेली नव्हती का त्याच्या खोलीत मागं तुम्हाला म्हटलं चला, म्हटलं तुम्ही म्हणे मी येत नाही म्हणे. तर म्हटलं मी तिथं गेली होती, म्हटलं काय शिकवलं आपल्या सासूनं पोरीले. आपल्याला दबावात ठेवते, आणि म्हटलं पोरीले चांगलं शिकवणी देऊन राहिले. काहून कायची, आणि असं काय ऐकलं त्या? अहो राधिका ताई, रश्मीताई त्याच्या नवऱ्याला सांगून राहिल्या होत्या म्हणे आपण इथून जाऊ ना म्हणे, तर वेगळं राहू म्हणे. काय बोलून राहिली तू? अमाय मग नाही तर काय, तुमची छप्पत खरंच तुमची छप्पत. हो का हो, पण वेगळं राहिले म्हणून राहिल्या त्या. किती आहे अहो ते तर जाऊ द्या,
तुम्ही तर म्हटलं मस्त आवनचार करून राहिल्या, पावनचार करून राहिल्या, 4-4 भाज्या करून राहिल्या, लस्सी करून देऊन राहिल्या. मागं मागं फिरून राहिल्या. आले नाही तर जवळ म्हटलं, आणि ते काही जाणारे नाही आहे. इथंच टप्पा आहे म्हटलं त्याचा महिनाभराचा. काय 1 महिना? पोरीले सांभाळून घेतो, पण जवळ 1 महिना आणि चांगलं तरी लागते काय? आणि नाही तर काय. आणि म्हणते मग इथून गेल्या ना म्हणते तर तिथं जे रूम करण ना म्हणते ते वेगळं निघासाठी त्याचे पैसे गिशे म्हटले म्हणे सगळे म्हणे आपली सासू देणार आहे म्हणते. अरे बाप रे बाप, काय होय हे आतीबाई? आणि ह्या कुठून देईन? याच्याजवळ तर नाही खर्च आहे ना, पाणी आहे ना, काही आहे ना, काही आहे. खर्च पाण्याचे याच्याजवळ पैसे नाही आहे, येईना दाबले गिबले तर. आणि ह्या कुठून देणार आहे त्याले किरायाचे पैसे? राधिका ताई 4 दिवसापासून त्याच्याजवळ खर्च नाही आहे. आता एवढ्या दिवस पाचचे ते खर्च करून राहिले, एवढे पैसे दाबून राहिले, ते कुठं गेले असन? ते असन ना डबलीत ठेवले. काढा ना आता ते पुरीसाठी. अशा गोष्टी करून राहिले होते ते. आणि बरं झालं मी गेली तर मला ऐकायला तरी भेटलं. नाही तर याची काय खिचडी होऊन राहिली होती तिकडे, आपल्याला माहिती नसतं झालं. आणि आपण वरवर केली असती म्हटलं, आणि हेच आपल्या डोक्यावर बसले असते. मी आताच सांगून राहिली तुम्हाला, तुम्ही जराशी म्हटलं सांभाळून राहा. नुसतं काही म्हटलं का हो करतो, काही म्हटलं का हो करतो. म्हटलं तुम्हाला एखाद्या नोकरानींसारखी वागवण म्हटलं ते. नोकरानींसारखी वागवाले. आता पहा ना, नवरा आला तेव्हापासून म्हटलं बाहेरही नाही निघाल्या. दोघंही नवरा बायको कुचू करून राहिले, जसं काही हेच नवरा बायको लोक नवरा बायको आहेच नाही, हे नाही काय? नवईतीचेच यायचंच लग्न झालं. लोकांच्या बायका जातच नाही. आता 15-20 दिवस तर होऊन राहिले त्याला येऊन, तरी म्हटलं असं वाटून राहिलं का बस रे बस. भले नालाय काय, लाजा शर्मा काही आहेच नाही. मगाशी मी गेली ना तर पप्पी घेऊन राहिले होते ते. मी तुला पहिलेच म्हटलं होतं. आता ते दोघं नवरा बायको तू जाऊ नको, पण तरी तू गेली. आता ते पप्पी घेऊ का टप्पी घेऊ? तू कायले पाहिलं तेले? अहो ते जाऊ द्या, ते पाहिलं तर पाहिलं, पण एवढी मोठी गोष्ट कळली ना. एवढी मोठी गोष्ट कळली ना मी गेली तर. मी जर गेली नसती तर माहीत झालं असतं का आपल्याला? आता पहा म्हटलं, आता एवढी मोठी गोष्ट तर आपल्याला माहीत झाली. आता हे गोष्ट आपल्याला टाका लागते म्हटलं कानावर, मामाजीच्या आणि पिंटू भाऊजीच्या. काय म्हणता तुम्ही? नाही ते बरोबर आहे, पण कसं आपण एवढी मोठी गोष्ट सांगून देऊ आणि हे येईन आपल्याला खोटं साबित करून टाका. मग काय करशील? लय नाल्या काय म्हटलं या आपल्याला वेळोवेळी नाचवते म्हटलं. आपण जर आपल्याजवळ सगळे पुरावे असले ना तर आपल्याला खोटं पाडते. असं एकाएकी बोलणं नाही पुरत. भलेशे मी पिंटूजी सोबत अशी बोलून पाहिन, पियूजी सोबत त्याच्या कानावर टाकन, पण पूर्ण गोष्ट नाही टाकन. कारण की किती काही म्हटलं तरी भाऊ आहे ना तो. आणि भावाला पलटायला काही टाईम नाही लागत बाई. शेवटी आपण बाहेरूनच आलेलो असतो. किती काही केलं आणि काही झालं ना तरी त्याचे तेलेच होते. हे पहा राधिका ताई, मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी सांगून दिलं. कारण की पहा आता माहीत आहे पेपर, आणि तशी अंकुची येऊन राहिले. आणि म्हटलं मी तर चालली जाईन 1-2 दिवसात त्याच्यासोबत. आणि तिकडेच आता मला 15-20-25 दिवस तिकडेच लागून जाते पेपरासाठी. आणि मी काही तर राहणार नाही. आणि तुम्ही पहा मग तुमचेच वाकी होणार आहे म्हटलं. सगळं घरचं कामही तुमच्या अंगावर येऊन जाईल. सासूबाई काही करू लागत नाही. अन्नात तर इतका गळवा तिथे उचलत नाही. आता हे तर होतेच होते. आता या जवळ आहे म्हटलं महिनाभर डोक्यावर बसाले. आता पहा तुम्ही तुमचेच येले आहे म्हटलं. आता करा काय करता तर. तुम्हाला सांगू परेशान झाली मी का वरवर नका करू, पण तुम्ही काय ऐकत नाही. आता घ्या तुम्ही तुमच्या हातानंच तुमच्या पायावर गोटा टाका. आता काय बोलू तुले बोलायला माझ्याजवळ शब्द नाही आहे. जाऊ दे तिकडे, पहिलेच डोकं भनभन करून राहिलं. एवढ्या साकड्या गोष्टी सांगून दिल्या त्या. खरंच आता बोलायला लागेल मला पियुषजीले. काय झालं? कायची चर्चा सुरू आहे? अरे मामाजी आले का तुम्ही? पियुषजी तुम्ही सांगितलंय नाही मला गेले तर. बसा तुम्ही, पाणी आणतो मी. नाही बाई, कोई नको आणू. पेलो आम्ही पाणी गिनी पिऊन आलो. मी थोडासा आराम करतो अंदर जाऊन. का हो पियुषजी, बॅग नाही काही नाही, कुठे गेले होते तुम्ही? तुम्ही तर म्हणे मला ऑनलाईन काम आहे म्हणे. मी तिकडे आली नाही. मग फालतूच म्हटलं काय डिस्टर्ब करावं तुम्हाला. आणि आता तुम्ही इकडून आले? अरे ते बाबासोबत गेलो होतो मी, थोडंसं काम होतं ना ते पाहासाठी. असं म्हणजे ऑफिसला नाही गेलते तुम्ही? नाही ऑफिसवर नाही गेलो होतो मी, थोडंसं काम होतं ते निपटून आलो आम्ही दोघे जण. अर्जंट होतं. असं थांबा ना, तर तुम्हाला आणून देऊ का पाणी गिनी काही? पाणी नको आणू तू नाही काय चहा करून आण. लय डोकं भनभन करून राहिलं. तसं तर बाहेरचं चहा पाणी घेतलं आम्ही. थांबलो होतो तिथं हॉटेलमध्ये, पण बाहेरची चहा काही पसंत येत नाही. तू चहा कर आणि आणून दे थोडीशी. आणि हे पाय, बरं आली आठवण. घरी कोणी आलं होतं काय? अरे हो, ते आले ना, रुपेशराव आले ना, रश्मिताईचे इच्छे पाहुणे. असं आले काय? ते पोहोचले काय? हो आले ना, खूप वेळचे आले ते. आले, जेवण गिवण झालं, लस्सी बनवली होती ते पेले, आणि आता आराम करून राहिले ते खोलीत रश्मिताईच्या. असं म्हणजे आवभगतही झालं काय? अरे हे पियुष भाऊजी कोण उलट्या गोष्टी करून राहिले? काय झालं यायले आता? आता हे पाहुणेच्या विषयी विचारून राहिले आणि तोंडे हे कडं करून राहिले. काय झालं तर?
आणि यायला तर माहीतही नव्हतं पाहुणे येऊन राहिले. जेव्हा पाहुण्याची गोष्ट छेडली तेव्हा तर हे घरातही नव्हते. कसं काय काय आहे काय माहीत, मला काही समजून नाही राहिलं. नंतर विचारायला लागन है नाही काय. हो ते येऊन राहिले अंकुश भाऊजी. तर म्हटलं त्याचीच वाट पाहून राहिलो होतो आणि मग गोष्टी करत इथंच उभं राहून गेलो आणि तुम्ही एकाएकी आले ना तर म्हणून दचकून गेलो. बाकी काही नाही हो. ते आले ना, जवळ आले, बसले आहे. ते बसले आहे का आराम करून राहिले काय माहीत. आता मी तर गेली नाही तिकडे, हे पूनम गेली होती तर आराम करून राहिले म्हणे. असं असं आता जाऊ दे. तू असं कर ना, चहा कर. आणि बाबा किती काही नाही म्हणून राहिले ना तर त्याच्यासाठी चहा घेऊन चल. तेले देऊन दे 1 कप चहा. आणि मग माझ्यासाठी आणि चहा. आम्हाला डोकं भनभन करून राहिलो. आणि तू ये जराशी रूममध्ये. हो हो चला तुम्ही, मी येतो. हो हो आल्या आल्या रूम मध्ये चल. मूड आहे वाटतं दादाचा. जा 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 राधिका ताई लवकर जा. मॅड झाली काय पूनम, काही बोलत राहतं. काही भुसा भरला का त्या डोक्यात, काही विचार करतो. जाऊ दे बाप्पा, त्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. मी जातो चहा करतो आणि जा. ते वाचा गीचं असेल तर वाच, नाही तर मग एवढी झाडझूड करून दे मला आता. नाही नाही राधिका ताई, आता तर म्हटलं मी काहीच करत नाही. आता जेव्हापर्यंत अंकुशजी येत नाही ना तेव्हापर्यंत मी काहीच करत नाही. आणि मी कुठंच जात नाही. मी इथंच बसतो आणि त्याची वाट पाहतो. किती दिवस झाले हो ते गेले. आता ते येऊन राहिले ना, मी त्याची वाट पाहतो इथं बसून. आता तुम्ही तर चाललाय बाबा. ते लायला मजनू तिकडे आहे, आता तुम्ही तिकडे चालले. मी कोण एकटी बसू. मी बसतो इथं माझ्या नवऱ्याची वाट पाहत. जाय बाप्पा जाय, बस इथं वाट पाय. वाट पाय अंकुश भाऊजीची. तुले तर बस कुच्चिनपणा करायला पाहिजे, बाकी काहीच नाही. मी जातो, मला चहा सांगितला ताई ना. आता म्हटलं या सिच्युएशनले मला एक गाणं सुचून राहिलं. म्हणू काय सांगा. हो तुम्ही नाही म्हणाल ना तरी मी म्हणतो. ऐका मग. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की. जमलं ना. अरे आले का हो तुम्ही? किती वेळ लावली व कुठं अटकले होते? किती वेळची वाट पाहून राहिली मी तुमची. अरे कुठं नाही, तुला तर माहित आहे. बस काय लवकर आणते काय. किती गर्दी होती बसमध्ये, उशीरच झाला. हो काय. चला मग आता. चला तुम्हाला भूक लागली असेल ना, चला लवकर मी ताट वाढून देतो तुम्हाला. तुम्ही जेवण करून घ्या. बरं चाल. पण का हो, एखादा बॅग गी काहीच नाही आणलाय तुम्ही, खाली हातच आले काय? अरे घालायचे कपडे तर घरीच आहे ना. आणि फालतूच काय आणू आता तिथून. आता अजून पुस्तकं इथं आणू, मग इथून अजून वापस नेऊ. इथून तू ये गळाटा न्या लागन ना तिथं. तू हे पुस्तकं आहे, तू हे ड्रेस घिसं न्यानी लागन काय तिथं राहशील तर. मग फालतूच अजून मही राहिलं असतं आणि तूही राहिलं असतं. म्हणून मी काहीच नाही आणलं. आणि घालायचे कपडे काय मी दादाचे घालून घेईन 1-2 ड्रेस. मला काही इथं कमी आहे का कपडे घालायची. आणि फालतूच अजून बॅग आणला असता. फक्त बॉटल राहिली होती, बॉटल घेतो म्हटलं आणि बॉटल काही घेतली नाही. साऱ्या रस्त्याभर तहान लागून राहिली होती. ह्या उन्हानं असा गळा सोकून ये. आणि चल पहिले ते जाऊ दे, पण म्हणलं जोरानं भूक लागली. पहिले मला नाही का तुझे वाले वाढ. सकाळपासून माझ्या पोटात अन्नाचा दानाही नाही आहे म्हटलं. बसमध्ये एवढा उशिरून गेला आणि तिथं एवढा उशिरून गेला. चल पटकीनी. अरे हो चला ना, चला वाढतो तुम्हाला ताट वाढतो. तुम्ही हातपाय तर धुवा. हातपाय धुवा आणि जरासं पाणी गिनी तोंडाला लावा तुमच्या. कसं लाल तोंड झालं उन्हातून आले तर. आणि मी पटकीने ताट लावतो. आपण पुन्हा काय केलं. कायची भाजी केली. खूप दिवसानं घरचं जेवण जेवून राहिलं म्हटलं. मेसमधलं काय ते लयच येते, पाण्यासारखी डाळ येते त्याच्यात. आलू वांग्याची भाजी तशी येते, 1 आलू राहते आणि 1 वांग राहते. कसं जेवण भेटते मेसमध्ये. आपल्या घरी काय केलं आज. काही विशेष केलं काय. आता तुला सांगितलं होतं ना मी. हो घरी तर मस्त जेवण बनवलं म्हटलं. आळूची भाजी आहे, आलू वांग्याची भाजी आहे, आंबट बेसन आहे, पोळी आहे, भात आहे, सगळंच आहे म्हटलं. अरे वा, एवढ्या सगळ्या भाज्या ती माझ्यासाठी. अरे बापरे, तू तर खूपच गुणवान झाली. हवं रश्मिताईचे इच्छे पाहुणे आले की नाही, त्याच्यासाठी स्वयंपाक चालूच होता. तर मग तुमचं माहीत झालं तर तुमच्यासाठी करून घेतला. मग त्याच्यासाठीच केला होता तो स्वयंपाक. आता तुम्ही आले तर तुम्ही जेवून घ्या ना. तुमच्यासाठी केलाच होता स्वयंपाक तो. आणि दुपारी तर आम्ही केला होता तर आमचा निपटून गेलं त्याच्यातच. आणि तुमच्यासाठी दोघांसाठी केला होता. चला आता पटकीने जेवण करून घ्या बरं का. गोष्टी तिथंच टाइमपास करता. पोटातली भूक पोटातच राहून जाईल. मी गरम करतो पटापट भाज्या आणि देतो तुम्हाला. पिऊची हे घ्या चहा घ्या. अरे राधिका, आणला काय चहा. बरं झालं आणला त्या. बाबाला दिला काय. बाबाला देऊन द्या लागत होता पहिले, नंतर माझ्यासाठी आणायला लागत होता. हो दिला ना, पहिले मामाजीलाच दिला आणि आता तुमच्यासाठी आणला. आणि थोडंसं अजून आहे. अंकुश भाऊजी आले ना तर म्हटलं पूनमले म्हटलं त्याला ताटगीट वाढून दे म्हटलं, नंतर चहा देऊन देशील म्हटलं. अरे आला काय अंकुश, आला काय. बरं झालं. हा पेपर आहे ना त्याचे. हो तिला घ्यायला आले ना पूनमले. पूनमचे पेपर आहे ना त्याच्यासोबत, तर म्हणे देऊन देतो म्हणे. हो बरं झालं. ते देऊन राहिली तर पेपर पाहिजे. दोघे नवरा बायको शिकले राहिले ना तर चांगलं राहते पुढं चालून. हो पण का पिऊची एक गोष्ट विचारू का तुम्हाला. तुम्ही तिकडून आले म्हटलं तर बरोबर बोलले नाही. मामाची चालले गेले सरळ खोलीत. काय झालं आणि कुठे गेले होते तुम्ही. ये इकडे पलंगावर ये, मग सांगतो तुले.
हे पाय राधिका, आता मी जे तुला सांगणार आहे ना ते तू सध्या कोणाला नको सांगजो. ही गोष्ट तर माहीतच होईल मला आज ना उद्या, पण सध्या तरी नको सांगजो. नको सांगतो. कोणती गोष्ट? कुठे गेले होते तुम्ही? मला वाटलंच तरी काही ना काही गोष्ट आहे म्हणून, पण पूनम होती ना उभी, म्हणून मी काही मला विचारलं नाही. जेव्हा तुम्ही सांगितलं नाही तर म्हटलं आता तुम्ही तुमच्या मनात असं असाल का पूनम उभी आहे बा, म्हणून मी काही सांगत नाही, म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही. कुठे गेलते तर सांगा ना, मी कोणाला सांगतो तरी काय. सांगा ना कुठे गेलते. अहो राधिका, आम्ही गेलो होतो म्हटलं रश्मीच्या सासरी. काय? रश्मिताच्या सासरी? अहो कसे काय चालले गेले तुम्ही? आणि ते तर इकडे आले, रुपेशराव तर इकडे आले आणि तुम्ही तिकडे काय गेले होते? बाबा तर म्हणून राहिले होते ना त्याच्यासोबतच बोलणं करून घेईन म्हणे काय आहे तर. आणि आता कसे काय, कसा काय विचार केला तुम्ही दोघे ना तिकडे जायचा? अहो राधिका, काही विचारू नको तू. आता विचार केला आणि चालले गेलो, त्याबद्दलही काही नको विचारू. आता म्हटलं सगळं डोक्याच्या वरची गोष्ट झाली. लय बेकार कंडिशन झाली आता आपल्या घरची. काय म्हणून राहिले हो तुम्ही? पियुषजी मला काही समजून येऊन राहिलं. बरोबर बोला ना, नाही तर तुम्ही मला घबरवून देता काय, काय झालं काय नाही तर असं काय घडलं तिथं? अहो आता तुला काय सांगू मी राधिका, आम्ही तिथं गेलो होतो रश्मीच्या विषयीच गोष्ट करायसाठी गेलो होतो. का त्यानं असा कसा हात उचलला आणि असं कसं आणून सोडलं तिले, तर सगळंच गोष्ट आम्ही त्याच्यासोबत डिस्कस करून राहिलो होतो. तर म्हटलं आम्हाला माहीत झालं का तिथं असं काही घडलंच नाही. काय हे पा पियुषजी, आता काय म्हणू तुम्हाला? मला ते गोष्ट म्हटलं पहिल्यापासूनच आभास होता या गोष्टीचा, का असं काही नसून झालं म्हणून. पण कसं मी बोलायसाठी मागं पुढं पाहून राहिली होती. मी म्हटलं तुम्ही विश्वास करता नाही करत आहे ना, तेच गोष्ट निघाली ना. आणि त्याने हात नाही उचलला आहे ना रश्मिताईवर? नाही, त्यानं हातगीतने उचलला म्हणते. हिनं संन्यास आणला होता त्याइले, आपल्याच्या पोटीनं संन्यास आणला होता. आणि आता म्हटलं फोन लव नवऱ्याला बोलवून घेतलं इथं. आणि ते बिचारे तिथं म्हातारे कुतारे दोघंही मायबाप करून राहिले. आई करून राहिली घरचं, बाबा करून राहिले शेताचं. आणि हे पाय हे इथं येऊन बसले. आणि आपल्याला सांगून राहिली होती रश्मी का थेच येऊन राहिले म्हणे, हिनं बनवलं म्हणते पोट्टीनं नवऱ्याले. हो का? हो येईनच बोलावलं आहे ना. आणि ते तर सांगून राहिल्या होत्या का म्हणे थेच येऊन राहिले म्हणे बोलासाठी असं तसं. पहा बरं, रश्मिताई तर आपल्याला खूपच घुमून राहिल्या हो पियुषजी. अशानं कसं होईन हो त्याचं? याच्या अगोदर असता आपण दोघं गेलो होतो आणि त्याचं सगळं काही करून आलो होतो बरोबर. संसाराला लावून दिलं होतं त्याइले, एक नाही 2 वेळा गेलो होतो. आणि आता पहा बरं अशाच करण ह्या तर खरंच हे याचं जीवन जगणं किती कठीण होऊन जाईल. याच्याकडून संसार होऊन जाईल काय? आणि म्हटलं ते रुपेशरावले तर आपण खूप चांगलं समजत होतो आणि ते येऊन गेले. अहो जेवढी गलती आपल्या रश्मीची आहे ना तेवढीच गलती म्हटलं तिच्या नवऱ्याची आहे. तिच्या नवऱ्याने कामधंदा काही सुचत नाही, पूर्ण दुकान बसून टाकली म्हणते. पूर्ण पैसा म्हणते दोघं नवरा बायकोनं खर्च करून टाकला. आणि आता दुकान बसलं तर आता कमवायला सांगितलं तर कमवणं काही होऊन नाही राहिलं. आणि हिनं केला असेल ना फोन आपल्या इच्छेनं, आणि त्याला वाटलं चला आता इकडेच निघून जाते आपलं, तर येऊन गेले असन ते. हो काय गो, दुकाने बसून गेलं काय त्याचं कपड्याचं? बापरे, तेनं तर खूप मोठं दुकान टाकून दिलं होतं रश्मिताईच्या सासऱ्यानं. नाही तर काय, किती पैसा दिला लावला म्हणते त्याच्यात, आणि पूर्ण बसून टाकला म्हणते. पूर्ण माल अंगावर येऊन गेलं म्हणते. आता बंद आहे दुकान ते. हे गेले होते म्हणते जवळ कोणत्या तरी कामावर, आणि ते काही त्याला जमलं नाही, तिकडच्या तिकडे निघून आले ते. असं अशी गोष्ट आहे मग ते, आहे ना? हां, म्हणूनच नाही काय पूनमही सांगून राहिली होती. पूनम काय सांगून राहिली होती? अहो मगाशी ते आले, पूनमनं त्याला पाहिलं नव्हतं की नाही, तर जातो म्हणे पाहाले म्हणे कसे आहे तर म्हणे जवळ म्हणे. तर ते कशी काय गेली पाहाले? तर म्हटलं हे दोघं नवरा बायको गोष्टी करून राहिले होते. आणि म्हटलं येईल त्याच्या गोष्टीवरून पूनमला समजलं का त्याचा प्लॅन आहे म्हणते वेगळं निघायचं म्हणते. आणि त्याचं म्हणणे आहे म्हणते सासरीसोबत राहिले, सासू सासरीसोबत राहिले. काय करतो म्हणा योग वेगळं निघून म्हणा, ते स्वतः हाकलून राहिले ते दोघीले ठेवून नाही राहिले ते. काय वेगळे निघून हे स्वतःच्या मनानं त्याचंच म्हणणे म्हटलं येले ठेवाले. भले सासरेच कामं केले दोघंही नवरा बायकोनं त्याला ठेवून ते आहेत खवले. हे कामाची ना धामाची, आणि तोही कामाला काही जात नाही. दुकान दिलं करून ते बसून टाकलं. आणि अशा लोकांना कोण पोचणार आहे? मायबापाईनी पोसत म्हटलं, कोणीच नाही पोसत. आता फालतूच आता माझं तोंड खराब करायला लावते. काय ते घरात नाही ठेवून राहिले? मग कसं बरोबर हे पियूची कसं होईल? आणि म्हटलं याचा निभाव का इथंच राहीन का? मग हे काय दोघं जण इथंच राहीन का आपल्या इथं? हे पाय राधिका, आता कसं आहे जवळ आहे म्हणून म्हटलं आपल्याला हाकलता येत नाही घरातून, पण म्हटलं आपल्या पुरीला आपण ट्रीट करू शकतो. आणि तेही न सांगता, कारण की तमाशा गिमाशा काही झाला नाही पाहिजे, आणि 4 लोकांच्या कानावर काही गोष्ट पडली नाही पाहिजे. घरात होईन तर बाहेर तर बोबाटा होणारच आहे ना. आता आपल्याला म्हटलं दिमाग लवू याच्या जागेवर आणा लागन, आणि याच्यात तुला साथ पाहिजे म्हटलं मला. देशील ना माझ्या साथ? हो काऊन नाही देणार? त्याचा जर संसार बरोबर व्यवस्थित चालायला लागन त्याच्यासाठी तुम्ही काय करायला तयार आहे? शेवटी म्हटलं ननद आहे ना मी. आता पहिली तर लावलं होतं ना त्याला,
बरोबर आताही लावून देऊ, काय आहे त्याच्यात? पण काय काय विचार आहे तुमच्या डोक्यात? आहे एक विचार सांग ना आता. पण तू पक्की राहायचो. हो हो